नमस्कार. रायगड जिल्ह्यात भाताचं खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. रायगड जिल्हा अनेक वर्ष भाताचं कोठार म्हणून ओळखला जातो. सन 2024-25 मध्ये जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी तोंडी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 10,04,000 क्विंटल इतकी भाताची खरेदी जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून केलेली आहे. ही केलेली खरेदी जी आहे त्या केलेल्या खरेदीची त्या धानाची भाताची भरडाई करण्यासाठी आवश्यक असणारी टेंडर आणि त्याची निविदा प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही. कारण रायगड जिल्ह्यातील भरडाई करणारे जे मिलर आहेत त्यांना शासनाने देऊ केलेला भरडाईचा प्रति क्विंटल दर हा खूपच कमी असल्याचे भासल्यामुळे त्यांनी यात भाग घेतलेला नव्हता. आता बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांना वाहतुकीचा अनावश्यक एक्स्ट्रा खर्च करून ते धान बाहेर पाठवून त्याची भरडाई करण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातलेला आहे. या सगळ्याची चौकशी करण्याकरता आम्ही काही कार्यकर्त्यांनी जेव्हा याचा वस्तुस्थितीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ज्या ज्या संस्थांच्या नावावर ही खरेदी केली गेलेली आहे त्या संस्थांच्या प्रतिनिधींना भेटल्यानंतर अनौपचारिकरित्या असं कळलं की हा भात कुठेतरी दुसरीकडे हलवण्यात आलेला आहे आणि तो हलवण्यात आलेला भात जो आहे त्या भाताची कुठलीही अधिकृत नोंद किंवा त्याच्या बदली जो तांदूळ भरणा करून घेतला जातो 65%, तो 65% तांदूळ भराई करून घेतलेला नाही. त्या तांदूळाची जी जात असते ती आपण जे धान खरेदी करतो, उदाहरणार्थ जया जातीचं भात खरेदी केलं तर भरडाईनंतरचा जो जमा होणारा तांदूळ आहे तो जयाच असला पाहिजे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील चांगल्या क्वालिटीचं भात बाहेर अन्य कामांना वळवून अतिशय चुकीच्या आणि कमी दर्जाच्या गुणवत्तेच्या तांदूळाची भराई ही रायगड जिल्हा अन्न नागरी पुरवठा विभागाअंतर्गत असलेल्या गोडाऊनना जमा करून याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होतो आहे. या धानाची कुठेही अकाउंटेबिलिटी नाही. अनेक लोकप्रतिनिधींनी या जिल्हा पणन अधिकारी जे केशव ताटे आहेत त्यांना फोन केला, प्रत्यक्ष भेटीची मागणी केली, प्रत्यक्ष धान खरेदी केलेलं धान जिथे जिथे ठेवलेलं आहे तिथे आम्हाला सांगा, दाखवा, आम्ही ते मोजून घेतो. जर खरंच असेल तर शासनातर्फे उचित गुणगौरव केला जाईल. पण ते या सर्व गोष्टींची टाळाटाळ करतात. अनेक पत्रकार बंधूंनाही हाच अनुभव आलेला आहे. शेवटी आज सोशल मीडियामध्ये सार्वजनिकरित्या सरकारचं आणि समाजाचं लक्ष वेधणं याच्याकरता मी आज हा उपक्रम सुरू केलेला आहे.